नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आज आपण पाहतोय 13 नोव्हेंबरचे 20 प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. मित्रांनो, आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून हा उपक्रम जो आहे तो मराठी उपक्रम आहे. मराठी विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी, मध्ये कोणतीही परीक्षा असू दे, प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक परीक्षेसाठी चालू घडामोडी हा भाग महत्वाचा असतो. ठीक आहे, आपण सुरू करूया. कालचा प्रश्न होता, भारत आणि डेन्मार्क यांनी इंडो डॅनिश बिझनेस काउन्सिलची सुरुवात कोणत्या शहरात केली? तर उत्तर आहे कोपनहेगन मध्ये केलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कंपनीने 2027 पर्यंत अंतराळ सौर ऊर्जेवर चालणारे AI डेटा सेंटर बांधण्यासाठी प्रोजेक्ट सन कॅचर सुरू केले आहे? तर उत्तर आहे गुगलने सुरू केलेलं आहे. गुगलची स्थापना 4 सप्टेंबर 1998, मुख्यालय कॅलिफोर्निया, USA. CEO होते सुंदर पिचाई. ओके, बघा गुगलने सुरू केलंय 2027 मध्ये सौर ऊर्जेवर चालणारे AI डेटा सेंटर. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने 11 नोव्हेंबर 2025 रोजी आपला 50वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे? तर तो देश आहे अंगोला. काय उत्तर काय आहे? अंगोला. लक्षात ठेवा मित्र हो, 11 नोव्हेंबर 2025 50वा स्वातंत्र्य दिन अंगोला देशाने साजरा केला आहे. तिसरा प्रश्न, नोवाक जोकोविच या टेनिस खेळाडूने त्याच्या कारकिर्दीतील कितवा ATP टूर लेवल किताब जिंकला? तर मित्र हो, 101वा टूर किताब जिंकला आहे. कितवा? 101. मग आता स्पोर्ट्स आला तर स्पोर्ट रिलेटेड आपण काही पॉइंट्स पाहूया. ठीक आहे, मग 25 USA ओपन पुरुष एकेरी विजेतेपद कार्लोस अल्कराज, US ओपन महिला एकेरीचे विजेतेपद आयर्ना साबालेंके, डायमंड लीग 25 नीरज चोप्रा रौप्य पदक, सुलतान ऑफ जोहर कप 25 ऑस्ट्रेलिया, दिलीप ट्रॉफी 62 संस्करण मध्य विभाग, वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिजेंडचे विजेतेपद दक्षिण आफ्रिका, आशियाई नेमबाज स्पर्धा 2025 कझाकिस्तान, सॅप 17 वर्षाखाली महिला अजिंक्यपद लक्षात ठेवा भारत, फिडे विश्वचषक 25 गोवा. कोणत्या देशाने अलीकडे कॉन्कॅफ वर्ल्ड कप जिंकला? मेक्सिको. फाईट महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 25 सुवर्णपदक मीराबाई चानू. नुकत्याच जारी झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचे स्थान 133. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चौथा, पापुआ न्यू गिनीला है ना फोर्टिफाईड तांदळाच्या दाण्याची पहिली निर्यात कोणत्या राज्याने केली आहे? मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, लक्षात असू दे, माहित पाहिजे आपल्याला कोणत्या देशाने केली आहे? तर ती छत्तीसगडने केलेली आहे. कोणी केली आहे? छत्तीसगडने त्याची निर्यात केलेली आहे. लक्षात ठेवा, आणि पहिल्यांदा केलेली आहे छत्तीसगडने निर्यात. त्यासाठी काही पहिले पॉइंट्स आपण पाहूया. ठीक आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना सबटिकल रजा योजना देणारे पहिले राज्य सिक्कीम. जहाजांना समर्पित धोरण आणणारे पहिले राज्य व गाईला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य आणि भारताचे पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्र. सिक्कीम हे सेंद्रिय शेती राबवणारे पहिले राज्य. भारतातील पहिली AI चलित अंगणवाडी महाराष्ट्राने सुरू केली. भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म केरळ. भारतातील पहिला AI आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प राज्य विधानसभेत भाषांतर प्रणाली लागू करणारा पहिला राज्य उत्तर प्रदेश. अनुसूचित जातींसाठी आरक्षणात वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य तेलंगणा. मृत्यूचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक. ठीक आहे, आणखी पॉइंट, ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. मध्य प्रदेश हे गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य आहे. समान नागरिक कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड. भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य केरळ. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य केरळ. आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य. भारतातील पहिला खान पर्यटन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला? झारखंड. क्रूज इंडिया मिशनमध्ये सामील होणारे पहिले राज्य गुजरात. भारतातील पहिले हॉर्निबल संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात बांधले जाईल? तमिळनाडू. भारतातील पहिले लाकडी गुरुद्वार विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे पहिले राज्य पंजाब. मित्रांनो, 18 पॉइंट आहे. पहिले पहिले आपण नीट पैकी लिहून घ्या, कोणताही पेपर कधीही प्रश्नाला येऊ शकतो. पाचवा प्रश्न, शेखा नासेर अल नैवस
या कोणत्या देशाच्या आहेत ज्यांची संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे? तर त्या पाहायला गेलं UAEच्या आहेत. पहिल्या महिला व पहिली सौदी नागरिक 26व्या संयुक्त राष्ट्र पर्यटन महासभेने 26 ते 29 या कालावधीसाठी अधिकृतपणे महासचिव पदावर नियुक्ती केली आहे. ठीक आहे, हा पॉईंट आला म्हणून आपण इतर काही पॉईंट पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे IMFचे पहिले व्यवस्थापकीय संचालक डॅन कार्टर्स, कार्यकारी संचालक उर्जित पटेल, व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिलिना जॉर्जिएव्हा, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक AIIB नवीन अध्यक्ष झू जियाई लक्षात ठेवा. ठीक आहे, आणखी काय पाहूया आपण. इथे पाहिलेलंच आहे आपण. संयुक्त राष्ट्र महिला संस्था कार्यकारी संचालक सीमा सामी बाहुस, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बांगा, पूर्व आशिया पॅसिफिक विभागाचे उपाध्यक्ष कार्लोस फेलिप जरामिलो, अमेरिका भारताचे राजदूत व दक्षिण व मध्य आशियासाठी विशेष दूत सर्जिओ गोर, ब्रिटनमध्ये पहिल्या महिला खगोलशास्त्रज्ञ रॉयल मिशेल डोहार्डी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पहिल्या महिला अध्यक्ष क्रिस्टी कोवेंट्री लक्षात ठेवा. ठीक आहे, काही इतर अध्यक्ष व्यवस्थापक संचालक आपण पाहिले जे लेटेस्ट आहेत, नवीन नियुक्त झालेले आहेत. पुढं 6वा प्रश्न. खालील कोणते शहर आशियातील सर्वात आनंदी शहर बनले आहे? तर ऑब्विसली मुंबई शहर सर्वात आनंदी शहर बनलेले आहे. 7वा प्रश्न. BSFची श्वान बबिता हिला कोणता पुरस्कार देण्यात आला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. कोणता पुरस्कार देण्यात आला? तर राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. श्वान कोण? नाव काय? बबिता, लक्षात ठेवा. श्वान बबिता हिला. ओके, पुढं 8वा प्रश्न. खालील कोणत्या ठिकाणी क्वाड देशादरम्यान मलबार सराव 2025 सुरू झाला आहे? तर लक्षात ठेवा, गॉम नावाच्या देशात सुरू झालेला आहे. क्वाड देशातील मलबार सराव 2025 उत्तर प्रशांत महासागरातील गुआमजवळ सुरू झाला आहे. हा बहुपक्षीय नौदल सराव भारत आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानच्या नौदल मध्ये आयोजित केला जात आहे. आणि गॉम कुठे आहे मित्रांनो? उत्तर प्रशांत महासागरात आहे. भागीदार देश भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान. सहभागीपैकी भारतीय नौदलाची युद्धनौका INS सह्याद्री आहे. कोणती युद्धनौका आहे? INS सह्याद्री, हे आपल्याला लक्षात असावा. असा एखादा पॉईंट येतो बाबांनो, क्वाड देशादरम्यान मलबार सराव झाला तर आपली कोणती युद्धनौका होती? तर INS सह्याद्री, हे सुद्धा लक्षात ठेवावं. 9वा प्रश्न. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, हा सुद्धा माहित पाहिजे आपल्याला. तर उत्तर आहे अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 10वा प्रश्न आपण पाहतोय. जागतिक दयाळूपणा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 13 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. नोव्हेंबरचे पॉइंट आणि सगळे पॉइंट कव्हर करूया. 5 नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जागरूकता दिन, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन आणि विद्यार्थी दिन, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन, 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिन, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन. ओके, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन, युद्ध विराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक न्यूमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिन आणि बालदिन आणि जागतिक मधुमेह दिन, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिन, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन, राष्ट्रीय वृद्ध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. 11वा प्रश्न पाहतोय मित्र आपण. नोव्हेंबर 25 मध्ये 15 वर्षाखालील व्यक्तींना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा देश कोणता आहे? तर उत्तर आहे डेन्मार्क आहे, लक्षात असू दे. 12वा प्रश्न. 2025 मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधील उत्कृष्टतेसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? तर उत्तर आहे हेरिटेज फूड्स लिमिटेडला मिळाला आहे. 13वा प्रश्न. 2025 सर्वात आनंदी शहराच्या भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते आहे आपल्याला विचारलंय? तर उत्तर आहे मुंबई शहर आहे. मगाशी गिरता प्रश्न आशिया शहर असू दे किंवा भारतातला असू दे, दोन्ही शहरातला आनंदी शहर कोण आहे? मुंबई आहे.
14वा प्रश्न, फार्मा आणि मेडटेक योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर रसायन व खते मंत्रालयाने सुरू केला आहे. 15वा प्रश्न, नोव्हेंबर 25 रोजी भारतात कोणत्या ठिकाणी स्फोटक भीषण घटना होऊन 8 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला, व तो दिल्लीमध्ये झालेला आहे. 16वा, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे, तर प्रवीण दरेकर यांची निवड झालेली आहे. 17वा, चीन सेवेत दाखल झालेले पहिले प्रगत विमानवाहू जहाज कोणते आहे, तर लक्षात ठेवा फुजी या नावाचं जहाज आहे. पुढे 18वी, पहिली बिमस्टेक परिषद कोठे आयोजित झाली, ठीक आहे. बिमस्टेक इंडिया मरीन रिसर्च नेटवर्क लक्षात ठेवा असा आहे, तर ती कोची मध्ये पार पडलेली आहे. 19वा, 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला. हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो, तर उत्तर आहे शिवप्रताप दिन म्हणून तो ओळखला जातो. ठीक आहे. 19वा प्रश्न इज ऑब्विसली 19 फेब जर पाहायला गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. 20वा पॉइंट, जागतिक लसीकरण दिन केव्हा साजरा केला जातो, तर 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, आपल्याला माहित असावं. आणि जे थीम काय, सर्वांसाठी लसीकरण मानवीदृष्ट्या शक्य आहे. ठीक आहे. 25 थीम. आणि आजचा प्रश्न, 25 मध्ये कोणत्या राज्यात दिंडी महोत्सवाचा 16वा आवृत्ती साजरा करण्यात आला, कोणत्या राज्यात? ऑप्शन आहे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा. उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? आणि मित्रांनो, आपण जो काही पाठ घेतो तो संपूर्णपणे आपल्या वहीत लिहून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.